माऊली उठली वाटतं. माझं नाव ज्ञानेश्वर आहे, माऊली तर तू आहेस. मग मला माऊली का म्हणतेस? बरं बाबा ज्ञानेश्वर, तोंड धुवून घ्या आणि दूध प्या आता. जा. सुनबाई, अहो सुनबाई, फुलं आणा. काय ग बया, किती वरडताय? हा, फुलच नव, मी आणून देते. देवा 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 देवा, देवासनी अजून गण सुधीक लावला नाही. आधी गण लावा देवाला. आणि काय हो, कसली घाई लागली तुमच्या या पांडुरंगाला? सुनबाई सडा रांगोळी करते या, मी फुलं घेऊन येते विठ्ठलासाठी. पांडुरंग पांडुरंग. नवरेशाहीचा धिक्कार असो, नवरेशाहीचा धिक्कार असो. आईला आजकाल मशबी शिकल्या वाटतं बोलायला. तिच्या मारी एवढं ओरडाय काय केलं ग आम्ही नवऱ्यांनी? हा, वय चांगली कामं आपल्याकडे आणि घाण कामं बायकांकडे. खऱ्याचा न्याय नाही बघा. अगे खरेच याच्या आधी तू झर काढत होतीस ना, नव्या मशीनी लात मारली आणि तुझं नाकाड सुजलं म्हणून हे काम माझ्याकडे आलंय. तुम्हाला बरी लात मारित नाही म्हस? विचार किती लात मशे काय कुणाला म्हैस म्हणतासा? किती भांडताय सार. तुमचं ऐकून ऐकून उद्या म्हशी सुद्धा भांडायला लागतील. एकमेका वाचून कर म्हणा आणि तुमचं भांडण काय मिटणार बाबा? आटपा लवकर, बजरंग येईल तालमीत ना आता. आय 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 आर माझं कंबारड मोडलं फोड. आय 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 अरे सोड. आय 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 अरे सोड सोड. अरे बाजार, अरे काय लेखा जवा तवा पाव तवा मलाच उचलितो पटकितो. तुझा आखाडा उस तर एखादी बरगडी शिल्लक ठेवतो का नाही? गप्पा गप्पा ढगुरड्या हो गप्पा. काय झालं रे दात काढायला तुम्हाला? काय झालं दात हिसकायला? तासभर तालमीत येता यामाचं नाटक करता आणि दिवसभर गावभर जीन्स टी शर्ट घालून बोंबलत हिंडता पुन्हा. ते घरचे काय काय स्वप्न बघते तुमच्यासाठी. पोटाला चिमटा घेऊन तुमच्या खुराकासाठी पैसे धाडतात. ज्यांना वाटतं आपलं पोरग महाराष्ट्र केसरी होईल, हिंद केसरी होईल, आणि तुम्ही अरे लाज वाटू द्या ना जरा. अरे ना करा असं त्यांचं स्वप्न धुळीला मिळू रे. अरे या तांबड्या मातीशी इमान राखा जरा. धोंडीराम चल. लवकर आलात भाऊजी? लवकर गेलो म्हणून लवकर आलो. घ्या. सावकाश, ठसका लागेल की. अरे वा, लाडक्या दिराला तेवढं कासंडीभर दूध आणि आम्हाला साधा कब्बर चहा सुद्धा नाही. अहो असं काय करताय? ठेवलाय चहा तुमच्यासाठी. उगाच टोमणे मारायला नकोय तर. ए गंमत केली ग. आणते. पांडुरंगा असंच भरभरून सुख दे या घरात. गोका आता पातूर लय दिलंस. होय तर हे बी सगळं पांडुरंगानंच दिलंय. पांडुरंगा
घर पांडुरंगानं दिलं, पांडुरंग शेती पांडुरंगानं दिली, मुलं बाळ पांडुरंगानं दिली, हा नातू पांडुरंगानं दिला. पांडुरंग पांडुरंग बघावं तेव्हा आपलं पांडुरंग पांडुरंग. अगं बाई, आता शाळेत जायचं. हं. घ्या तीर्थ घ्या पांडुरंगाचं. पांडुरंग पांडुरंग घ्या. नुसतं हेच नव, ह्याच्या मागचं सू, इथून मोहर येणार सू, हे समजा पांडुरंगच देणार ना. हं. रखमा, मला एक सांग, महिनाभरापूर्वी गल्लीभर सगळ्यांना पेढे वाटलेस ना. होय. कशासाठी? नदीकाठच्या जमिनीचा निकाल आपल्या बाजूने लागला म्हणूनच ना, होय की नाही? होय. हे समजा कोणी दिलं? या माझ्या पांडुरंगानच ना. होय तर हा पांडुरंग आला होता तुमचा तिथं काळा कोट घालून वकिली कराया कोर्टात. त्याची त्या न्यायाधीशाला भूल पडली आणि म्हणूनच तर निकाल आपल्या बाजूने लागला. होय होय. ना? लागला ना निकाल आपल्या बाजूने. आबा, तुमची साक्ष फार महत्वाची होती, फार महत्वाची होती. आणि तरी सुद्धा तुम्ही ऐन तारखेच्या वेळेला वारीला निघून गेलात. तुम्हाला जमिनीपेक्षा केसपेक्षा वारी महत्वाची वाटली. श्रीरंगा, त्या चेअरमनचा डाव उधळण्यासाठी मी काय काय मॅनेज केलं ना, तुम्हाला नाही कळणार. तुम्हाला काय त्याचं म्हणा, तुम्हाला फक्त वारी महत्वाची. वारीला जायला मिळालं की पास. अरे अरे दादा, काय चूक आहे त्याची? केवढे खस्ता खाल्ल्या त्यानं, म्हणून तर जमीन आपल्या हाती लागली. बरं इतकं करूनही तो चेअरमन गप कुठे? तुमचा पांडुरंग तुमचं ऐकतोय ना व? मग सांगा की तुमच्या पांडुरंगाला त्या चेअरमनचं तोंड बंद कराया. अते, ए अते, अते, अगं चहा दे की. अरे सकाळी सकाळी कुठे उलटते म्हातारे कोणाचं. तुमच्या चांडाळ चौकडीचा 4 येळा 4 ढोसून झालाय. हाकलून दे त्यासनी. घ्या ढोसा. अरे सुरुवाती, अगं टोचू दे, काही टोचू दे. तुझं काय जातंय? माझंच जातंय. कुणाचं खातोस रे मुडद्या? माझंच खातोस नव. तुझं सगळं पैसे व्याजा सकट परत करेन. ते मग सकाळी सकाळी कटकट करते म्हातारी. हे ऐकत ऐकतच काळ्याचं पांढरं झालं माझा वाघासारखा भाऊ गेला. पोरक झालं म्हणून सांभाळायला आणलं आणि पोरानं हे दिस दाखवलं मला. अगं दिन तुझं सगळं पैसे देईन. वय हा हा. मग त्या गुलाबच्या मड्यावर कोण घालाल? ए म्हातारी जा की आत, जा की. अरे मरती रे म्हातारी. हा. नवा साहेब, आजकाल काय झालंय काय तुम्हाला स्नेही? काकाची केस आल्यापासून जीवाला चैन नाही माझ्या. हा ते ज्या अहो इटू काका जगतोय त्याच्या पोरांच्या जीवावर, आणि ती 2 पोरं म्हणजे त्याचा हात आहेत हात. तेच मला वेगळं करायचे आहेत. हा, फार मुळापासून उकळून टाकायचे आहेत. हा, हा. अहो डबा घेतला का? घेतला. तुम्ही तुमचा आवरा. दर वारीला मला मीच आवरते. तुमचं पंढरपूर आणि तुमची वारी, जन्माची पायपीट आवरा लवकर तुमचं. काकू काकू. काय र नड्यात कोंबड बसले काकू काकू करायला? तसं नाही काकू, त्यालाच बुदला आणलं तुझं. अरे मग तिथं ठेव की. तसं नाही काकू, पण तू पांडुरंगाला इठ्ठलाला असा बोल लावी ती आणि न चुकता हमेशा दरवारीला का म्हणून येतेस का? अरे माझ्या पांडुरंगासाठी. तुझा पांडुरंग म्हणजे? म्हणजे तुझ्या काकासाठी. हे, माझी वारी तेच, माझं पंढरपूर आणि माझं पांडुरंग बी तेच. इठोबा माऊली. या बाया मुडता बशूला मी दे तुझा जा. अगं रुखमाई, तेल सांडल बुदल्यातलं. असं वय. ज्ञाना, ए ज्ञाना,
आजोबा हा? मी सुद्धा येणार तुमच्या बरोबर वारीला. अरे तुझी आता परीक्षा जवळ आली आहे ना. हं. पुढच्या केपीला तुला नक्की नाही ना वारीला, काळजी करू नकोस. ते काही नाही, मी आताच येणार तुमच्या अरे बरोबर. हो पण ज्ञाना काय रे अजून इथंच खेळायला गेला नाहीस? हं? चल निघ, दप्तर घे आणि पहिल्यांदा शाळेमध्ये जा. अरे कशाला ओरडतोस त्याच्यावर? येते वारीला आता येऊ दे की आमच्या बरोबर. हे बघा आई, तुम्ही दोघं बी इतकी वर्ष वारीला जाताय, मी तुम्हाला कधीतरी अडवलंय का? नाही र. आयुष्यभर जाना वारीला, पण माझ्या मुलाला मी वारकरी बनवू देणार नाही. आयुष्यभर माझ्यासारखा शेतामध्ये राबू देणार नाही त्याला. अगो बया, आणि मग काय करणार र? डॉक्टर करणार आहे मी त्याला, इंजिनियर करणार आहे. आव म्हण डॉक्टर करणार, इंजिनियर करणार, कर बाबा कर, कोणी बी कर. मामनजी हं. नमस्कार करते. आयुष्यमान. नमस्कार करते. हा अगं बस बस. ज्ञाना नमस्कार कर बाळा. हा. ज्ञाना. असं करायचं. आम्ही जाऊन येतो वारीला. हा? पुढच्या आयडियाला नक्की नेईन तुला वारीला. हा? आणि लक्षात ठेव, शाळा चुकू नकोस. हा? जा, जा. हो. चला. येते मी. काळजी घ्या. जपून जा. हे बघ ज्ञान, हम्म. हम्म. तुम्ही पुंडलिक श्री ज्ञानदेव महाराज की जय.
काकू ए काकू, काय रे तुझा कोंबडा लागला का वरडायला? कोंबडा नाही ग, पोटात कावळे वरडायले, भूक लागली, दे ना काहीतरी खायला. घे कच्च तांदूळ खा. पोट मुड द्या, पाणी नाही पालात. जा एक कळशी घेऊन ये जा. अगं नको, चालून चालून गोळे आले पायाला ग, दुसऱ्या कोणाला तरी पाठव ना काकू. तुला लाज नाही वाटत का रे? हा तरणा ताठा गडी तू चल उठ. अगं नको, उठ, काय आळसून नको ग पडलाय. काकू, उठ, नाही तर नको, डोसक्यातच घालते. नको, दुसऱ्या कोणाला पाठवू, मी आणतो की पाणी आहे ना मी. धोंडूबाई पाण्याला जाते, धोंडूबाई. काम चुकार. काकू, धोंडूबाई पाण्याला जाते. हात मेल्या. आवो आवो, असं काय बसलाय? ज्ञानाची आठवण झाली. पोरग रुसून बसला असेल. रखमा, वारीवरनं घरी जाताना ज्ञानासाठी आपण टाळ, तबला, मुरदुम घेऊया. हं? होय. अहो लय हरकून जाईन ज्ञाना. हो. खुश होईल. हं? दुरितांचे तिमिर जावो, विश्वस्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछिल तो ते लाहो, प्राणी जात. सुनबाई आले आले. सुनबाई, अहो फुलं आणा. आणते हा मामांजी. आणि नैवेद्याचं काय? सगळं तयार आहे हो मामांजी, आत्ता घेऊन येते. किती वेळा सांगितलंय तुम्हाला, ज्ञानाला पूजेचा नाद लावू नका म्हणून. अहो पूजा केली तर कुठे बिघडलं? वाईट काय आहे त्यात? वारकऱ्यांचेच संस्कार आहेत ना. आणि अभ्यासाचे संस्कार करतोय तो अभ्यास. मामनजी वारीला गेलेत म्हणून पूजा करतोय तो. अगं जाऊ दे ना त्यांना, जाऊ दे ना वारीला. पण ज्ञानाचा आणि पूजेचा संबंध काय? असं कसं? नवसानी झालाय तो आपल्याला. नवसानं झालाय म्हणून त्याला काय देवाला सोडायचंय? अहो पण उठ, दप्तर घ्याने शेतावर चल. तुला अभ्यासालाच बसव. हे बघा, चल माझ्या बरोबर. आणि हे सोंग बदलायचं, कळलं? दादा येतो येतो दादा. आई आई ग, आई 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 ग, आई. ते ज्ञाना, असं रडायचं नाही राजा. असं रडायचं नाही.
हे बघ, तू रडलास ना की तुझं पुस्तक रडेल. पुस्तक रडलं की परीक्षा रडेल. परीक्षा रडली की निकाल रडेल. आणि निकाल रडला की आमच्यावरती बी रडण्याची पाळी येईल राजा. ए ज्ञाना, ए ज्ञाना, तुला खूप शिकायचंय. खूप शिकून मोठं व्हायचंय. मोठा साहेब. साहेब साहेब म्हणजे काय माहितीये का तुला? तू असा मोठा साहेब झालास ना की लोक तुझ्या पाठीपुढे नाचतील. सलाम साहेब, साहेब सलाम असं म्हणते. आवडेल ना तुला? हो पण त्यासाठी तुला खूप खूप मेहनत करावी लागेल. खूप खूप अभ्यास करावा लागेल. हो दादा, मी करेन अभ्यास. शाबास शाबास. हे बघ, तू अभ्यास करत बस. मी इथे आहे शेतामध्ये. हं? आह. शिवा, जी. अरे जरा स्टँड पर्यंत जाऊन ये की रे. माधवी येणार होती. अगो बाय, वहिनी साहेब, तुमची धाकली बहीण येणार आहे तू? कवा येणार आहे? अगं सकाळच्या एसटीने निघाले. एव्हाना पोहोचायला हवी होती. तुम्ही काय बी काळजी करू नका. अहो वहिनी साहेब, धाकल्या ताई साहेब लई हुशार आहेत, येतील व्यवस्थित. शिवा, जी. बॅग घे तिची. वय वय. राम राम. कसा झाला प्रवास? अगदी उत्तम. या या. माधवी, ताई. ताई, कशी आहेस? मी एकदम मस्त आहे. तू कशी आहेस? बरी आहे. आणि आमचा ज्ञानराजा, तो कुठे आहे? त्याला शेतावर नेलाय अभ्यास करून घेण्यासाठी. ताई, खरं सांग ना, काय झालंय? काय सांगू? तुला माहिती आहे ना, जमिनीच्या केसच्या वेळेला आबा वारीला निघून गेले. त्याचा राग हे अजून पांडुरंगावर, वारीवर काढतात. अजून? पण ज्ञानाचा केसशी काय संबंध? केसशी नाही, पण पांडुरंगाशी आहे ना. तो त्याच्या आजोबांसारखा पांडुरंगाचा भक्त आहे. आणि त्याचे वडील झालेत पांडुरंगाचे वैरी. आणि दोघेही हट्टी. आपला हट्ट काही सोडणार नाही. म्हणून तर काळजी वाटते. अगं ज्ञाना तसा अगदी. आई, ज्ञाना, अरे मावशी, तू कधी आलीस? ही काय आत्ताच येते. बाबांनी आले ना जेवायला? नाही, त्यांनी जेवण शेतावरच मागवलंय. हो, बर. आपल्या सगळ्यांचं जेवण तिकडे घेऊया मग. चालेल ना? न चालायला काय झालंय? आलेच. आमचं ज्ञानासोबत असेल तर मी कुठेही जेवायला तयार आहे. मग तुझा अभ्यास कसा चाललाय? छान चाललाय. इतू दादाची दोन्ही पोरं लई देवगुणाची आहेत. धाकटा बजरंग लई धाडशी. लहान असताना भरपुरात उडी घेतला आता. वा ते बाई चकास. नाही म्हणजे आमच्याच घरात आमच्या दुश्मनाची तारीफ. अरे का उगाच ते इटू दादाची आणि त्याच्या पोरांची दुश्मनी घेतोय? ते तुला नाही कळायचं. हे बघ, तुझी जागा आत स्वयंपाकघरात. काय रे तू का चकाट्यापडीत बसलायस? काय नाही हो, रजिस्टर घ्यायला आलो होतो. घेतलंच ना? सुटा की मग सुटा. चल 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 चल. आत्या जरा शिरा कर की सगळ्याच नाही. आत्याबाई, वाईस तुपाचा हा सही सोडा बरं का. तर तुझ्या बानरतीत घातलंय माझ्या घरात. फुक्कट खाऊ मेले. तुला कुणी सांगितलं मध्ये बोलायला? राहिलं. आणू का तो चल.
अहो आत्याबाईंची ही बाराकाडी उठची अशीच चालायची. पण साहेब एक सांगतो लक्षात ठेवा बरं का, त्या बजाकडे लय बी काना डोळा करून उपयोगाचा नाही. अहो मी रोज बघतोय तालमीच्या खिडकीतनं काय मेहनत करतोय, काय मेहनत करतोय. खुब्यात गेलं, खुब्यात गेलं. हे बघा बिनकामे, माझं समधीकडे लक्ष असते. हा करू द्या, करू दे त्याला मेहनत. बर पण या फळात त्याची मेहनत वाया जाणार. म्हणजे आत्ताचा आमचा पहिलवान बघितला कसा आहे. लई भारी आहे, लई भारी आहे. अहो आमचा गरुड आहे गरुड. त्या गरुडा संघ हे कोंबड काय खेळणार. अहो नुसतं समोर उभं राहिलं तर लंगोट बदलायची पाहिजे. उगाच काय चेअरमन साहेबांनी लाखाची थैली लावली होय. या फळात त्या विठू काकाचा एक हात आम्ही तोडणार. एकदा का ते बजा हारलं, गावात तोंड दाखवायला जागा उरणार नाही. मग कशाला आमच्या समोर उभं राहतंय पुन्हा. अहो शिवमा मोर कुठलं बी कुत्र शिपूट घालणारच की. अगदी बरोबर. ज्याची खावी पोळी त्याचीच वाजवावी टाळी. घ्या गरम गरम शिरा खावा, खावा भराभरा आणि जावा तरा तरा. कशाला याची चमचेगिरी करतायसा. वरडू नगस. यांच्यासारखी तुझ्या जीवात जगत नाही म्या. अहो कशाला रागवतो आत्याबाई, आम्ही कुठं काय बोललो सांगा बघूया. कोल्ह्याला सिंह म्हणाला असं नव. अहो कवा तरी आमच्या हातनं चूक होती आहेच की आत्याबाई. आता इथनं मोर कोल्ह्याला कोल आणि सिंहाला शिव म्हणून चालल. साहेब ठेव तिथं ठेव, खायचं नाही. ठेव ठेव म्हणतो ना. खाऊ द्या हो. शिवाला शिव म्हणून असं म्हटलं हो मी. खाऊ. आता या सिंहाची पुढची चाल बघा. नमस्कार करते. आयुष्यमान. अरे माधवी कधी आली. 2 दिवस झाले. अच्छा अच्छा अच्छा. नमस्कार करते ना. आयुष्यमान. ज्ञाना कुठे दिसत नाही ग. असेल इथेच कुठेतरी. अरे ज्ञाना ये की. मी नाही बोलणार तुमच्या बरोबर. आजोबा तुम्ही मला वारीला का नाही नेलात. बर बर. द्या. कशी आहेस राधा. बरी. अरे ज्ञाना असं रुसायचं नाही. आम्ही तुझ्यासाठी काय काय आणले ते तरी बघणार की नाही. तुझ्यासाठी आम्ही तबला आणलाय, टाळ आणले. आजोबा तुम्ही किती चांगले आहात. पांडुरंग पांडुरंग. आबा नमस्कार. काय बजरंगराव, तालीम काय म्हणते. तालीम होय मस्त चालली की. मस्त चालू आहे. होय. वा वा. म्हणजे मैदान गाजवणार की नाही. यावेळेला गाजवणारच. वा वा वा. ज्या पेलवानाची वाट बघताय तो पेलवान येत आहे. या विठ्ठलवाडीचा झेंडा फडकत राहावा म्हणून लाख मोलाचा हिरा लाखाच्या इनामासाठी मी आणलाय. बघा अरे बघा त्याचा अवतार, बघा त्याची चाल. सांगा कोण हाय का हायचा लाल. चेअरमन लय उधळू नका रंग. तयार आहे आमचा बजरंग. तुमच्या दिल्लीच्या पैलवानाला गल्ली दाखवतो का नाही बघा. करे गाड्या हो.
हलकी संगले जिम बोले ताशावरी सनई डोले हलकी संगले जिम बोले ताशावरी सनई डोले तुतारीन सूर धरला तुतारीन सूर धरला आज खेळाला रंग भरला आज खेळाला रंग भरला आज खेळाला रंग भरला हे आज खेळाला रंग भरला आज खेळाला रंग भरला आज खेळाला रंग भरला बजरंगबली की जय आनंद उधळा गुलाल हो खेळानं केली कमाल हो आनंद उधळा गुलाल हो लाखाची थैली भर गदा घेई खांद्यावर लाखाची थैली भर गदा घेई खांद्यावर कळडी अजिंक्य ठरला कळडी अजिंक्य ठरला आज खेळाला रंग भरला आज खेळाला रंग भरला आज खेळाला रंग भरला हे आज खेळाला रंग भरला आज खेळाला रंग भरला आज खेळाला रंग भरला बजरंगबली की जय मर्दाची पेलेदार छाती हो गुलली त्याला लाल माती हो मर्दाची पेलेदार छाती हो गुलली त्याला लाल माती हो पिळदार दंडात नवताचा ताईत पिळदार दंडात नवसाचा ताईत मस्तीत घाम जिरला अरे वा मस्तीत घाम जिरला आज खेळाला रंग भरला 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 बजरंगबली की जय खेळाला रंग भरला आज खेळाला रंग भरला आज खेळाला रंग भरला आज खेळाला रंग भरला नमस्कार वहिनी अरे जिंकलाच ना कुस्ती महास की खरंच दिसायला किती भोळे आहात पण कर्तृत्व मात्र वाघासारखं आहे भाऊजी अहो सगळ्या गावाचं लक्ष लागलं होतं तुमच्या कुस्तीकडे वहिनी साहेब जिंकली का नाही कुस्ती आमच्या बजरंग दादानी आमच्या अरे भाऊ कोणाचा आहे राहू दे राहू दे अहो बघत करायला आता पोरग चांदीची कथा जिंकून आलाय काहीतरी गोडधोड करा की चला बजरंगराव आई अरे 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 असू दे असू दे असू दे चला चला अरे पट्ट्या नाव राखलं सा घराचं काका माझ्याकडे दे ना अरे कशाला आलायस कशाला असे काळ तोंड घेऊन इथं त्या बजाकडे माती खालीस आम्हाला विचारलीस लाज वाटत नाही इथपर्यंत यायला तुला का आलायस का आलायस माझं पैसे 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 पाहिजे तुला देतो की बाबा पैसे देतो का तुला बिनकामे हो पुढारी पैसे द्यायला 1 लाख रुपये पाय काढत साऱ्याचा गुडघ्यात
त्या पहिलवानाचा पाय काय घेऊन बसलाय साहेब? त्या इटू काकाचा हात बांधा. हो, एक तर कुस्तीतनं निसटलायच. दुसरा अजून बाकी आहे. तो श्रीरंग. नवीन स्वेटर आहे, खराब करू नकोस, बाबा रागवतील. होय ग. आलो आलो रे. ए ज्ञानू, आता काय आणि किती काही. आवर ग लवकर. लवकर ये रे, जेवून शाळेला जायचंय. थंडी वाजते तुला? हे असू दे तुला. काय रे, लवकर आलास खेळून? कंटाळलास? माझं खेळाकडे लक्षच लागेन असं झालं. का रे? स्वेटर कुठे? देऊन टाकलं. दिलास? कुणाला? त्या कुडकुडणाऱ्या पोराला. आई, त्याला लई थंडी वाजत होती म्हणून नवीन स्वेटर दिलास? होय, देऊन टाकलं स्वेटर. शबास. कर्णाचा अवतारच की नाही तू. कोणाला दिलास? कोणाला दिलास? त्या थंडी वाजणाऱ्या पोराला. जा घेऊन ये. उठ उठ. घेऊन ये. अहो, दिलं स्वेटर एखाद्याला, काय बिघडलं एवढं? घामाचे पैसे मोजलेत मी त्यासाठी. आता इकडे येतो आयचा धुंडूबाई धंतुरे. अंगठा रुतला, आता कर्ज मंजूर. कर्ज कर्ज व्हा बाजूला. आजी आल्या. अंगठा घ्या 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 इकडे. असं आता तुम्हाला शिलाई मशीन मंजूर. अंगठा घ्यायचा. असं आता तुम्हाला मशीन मिळालं. इकडे एक अंगठा द्या. असं आता तुम्हाला दपाची कानपाची गिरणी मंजूर. इथं एक अंगठा करायचा. असं आता तुम्हाला बुडाचा धंदा करायला हरकत नाही. पुढं पुढं नंबर कोणाचा आहे? ज्ञानाची आई. काय हो? तुमच्या ज्ञानावरून आमचं पोरगं आलंय का खेळायला? नाही, आमचा ज्ञानही आला नाही अजून. अरे देवा, कुठे गेला असेल? नाही पण चला चला दुसरीकडे बघूया. राधा, ज्ञाना अजून शाळेत आला नाही? नाही ना अजून. खर तर शाळेतून लगेच घरी ये म्हणून बजावलं होतं मी त्याला. मग आता ग? अरे शिवा, जी शाळेकडे बघून पोरगा आलं नाही अजून. आई साहेब, मी आता तिकडनंच आलो. तिथं शाळेत आयांचा कालवा चाललाय, पोरं तिथं नाहीत म्हणून. असं होय? अरे देवा, माझं ज्ञाना, ज्ञाना माझा, काय करू? आई, काय झालं? भजनदा, अरे ज्ञाना अजून शाळेत आला नाही रे बाबा. माझा लवकर शेतावर जा. श्रीरंगा त्याला घेऊन गेलं काय बघ तिकडं. लवकर जा रे. पडतो माझं. कुठे गेला असेल का ज्ञाना माझा? असं काय करताय सासूबाई? आपण चावडीपर्यंत जाऊन बघून येऊया ना. चला. काय गडबड आहे? आणि तुम्ही घाईघाईने निघालात कुठं? ज्ञाना अजून शाळेत घराकडे नाही आला. त्यालाच बघायला चाललो होतो. पांडुरंगा, रुसून तर गेला नसेल? आणि ढोराला मारल्या का बादा बादा मारतोय तो श्रीरंगा त्याला. होय,
पांडुरंगा तू समड रे. चल 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 ग चल. चला. विठ्ठल नामाची शाळा भरली, विठ्ठल नामाची शाळा भरली, शाळा शिकताना तान भूक हरली, शाळा शिकताना तान भूक हरली, विठ्ठल नामाची शाळा भरली, विठ्ठल नामाची शाळा भरली, शाळा शिकताना तान भूक हरली, शाळा शिकताना तान भूक हरली, विठ्ठल नामाची शाळा भरली, विठ्ठल नामाची शाळा भरली. गुरु होई पांडुरंग, आम्हा शिकवी तुक्याचे अभंग, गुरु होई पांडुरंग, आम्हा शिकवी तुक्याचे अभंग, नाम गजरात हो दंग, नाम गजरात हो दंग, पोथी पाण्यात कशी तरली, पोथी पाण्यात कशी तरली, विठ्ठल नामाची शाळा भरली, विठ्ठल नामाची शाळा भरली, शाळा शिकताना तान भूक हरली, शाळा शिकताना तान भूक हरली, विठ्ठल नामाची शाळा भरली, विठ्ठल नामाची शाळा भरली. बाळ गोपाळ कुंभार करी, डोळे मिटून बघू पंढरी, बाळ गोपाळ कुंभार करी, डोळे मिटून बघू पंढरी, कधी घडल पंढरीची वारी, कधी घडल पंढरीची वारी, एक आशा मनात उरली, एक आशा मनात उरली, विठ्ठल नामाची शाळा भरली, विठ्ठल नामाची शाळा भरली, शाळा शिकताना तान भूक हरली, शाळा शिकताना तान भूक हरली, विठ्ठल नामाची शाळा भरली, विठ्ठल नामाची शाळा भरली.
भरली विठ्ठल नामाची शाळा भरली शाळा भरली. अरे का मारलंस लेकराला? हं? किती गॉड भजन म्हणत होतं लेकरू. पारणं फिटलं बघ आमच्या डोळ्याचं. अरे तू ऐकलं असतं तर तुझ्या बी डोळ्याचं पारणं फिटलं असतं. मला वाटलं होतं माझ्या माग माझी गादी कोण चालवणार, पण आता काळजी मिटली. माझ्या माग या वारकऱ्याची गादी माझा ज्ञाना चालवणार. हा, करा मग त्याला वारकरीच करा, वारकरीच करा त्याला, म्हणजे तुमचं समाधान होईल. श्रीरंगा आई, तू बजावलं होतंस की शाळा सुटल्यावर घरी ये म्हणून, पण देवळात आलो, विठ्ठल दिसला आणि सगळं विसरलो ग. शिवाय कसे फुलले. हे बघ. अरे वा 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 वा. श्रीरंगराव आमदा पीक बक्के देखच काढले बरं का तुम्ही. अरे वा. माप पैसा मिळणार माप. अहो पुढारी पैका मिळेल पण ऊस कारखान्यात घातला तर. श्रीरंगराव ऊस कारखान्यात घालत नाहीत, आपल्या गुराळात घालतात. वडिलोपार्जित गुराळ आहे ते. अहो ते वाढ वडिलांच्या बरोबर जाऊ दे की. आता तुम्ही प्रगतशील शेतकरी. हा, आता आम्ही तुम्हाला काय सांगायचं सांगा बघूया. आता काय झालं काय होय तुम्ही. म्हणजे तुम्ही म्हणताय ते पटतंय मला, पण आमच्या आबांना नाही ना पटत. ते अजूनही कवटाळून बसले त्या गुराळाला. नाही म्हणजे श्रीरंगराव म्हणजे नाही त्याचं म्हणजे काय आहे, शेतात राबायचं तुम्ही, घाम गाळायचा तुम्ही, रक्ताचं पाणी करून पीक उभं करायचं तुम्ही, आणि त्या पिकाचं काय करायचं ते ठरवायचं त्याने. नाही म्हणजे मी आपलं सांगायचं तुम्हाला, तुम्ही शाळायचा विचार करा. पुढारे आता आपण निघूया, नाहीतर लोक उगाच म्हणायचे चेअरमनने कान पकडलं म्हणून. येऊ का? सांगितलं लक्षात ठेवून झालं. चला येऊ. शेतात राबायचं तुम्ही, घाम गाळायचा तुम्ही, रक्ताचं पाणी करून पीक उभं करायचं तुम्ही, आणि त्या पिकाचं काय करायचं ते ठरवायचं त्याने. घ्या. एक विचारू का? आता सकाळी सकाळीच काय काम काढले? ते बजरंगाच्या लग्नाचं विचारावं म्हणते. पोरगी बिरगी बघून ठेवले की काय? होय, सुनबाईची धाकटी बन बघितल्यापासून लई मनात भरली. असं सुनबाई, जी आमची बायको आमच्या परास लय शानी आहे बघा. पांडुरंगानं तुला लय चांगली बुद्धी दिली बघ. पांडुरंगानं? सुनबाईला सांगा म्हणावं घरच्या लोकांना विचारून बघा म्हणून. हे बघ शिवा, चहा आणू? हा नंतर माडीवर घेऊन ये. अरे थांब की जरा, इकडे ये. थोडं विचारायचंय तुला. मला मला कशाला विचारताय? आबांना विचारा. आपल्या घरामध्ये मला विचारून काही होतं का? सकाळी सकाळी का वाकडे शिरायला लागलास?
काय झालं आबा? मनात तरी काय तुझ्या? आबा, आपला सगळा ऊस मी कारखान्याला घालायचं ठरवलंय. आणि गुराळा बंद करायचं? अरे वाड वडिलांपासून चालत आलेलं गुराळ आहे आपलं. होय रे बाबा, येड्यावानी विचार नको करूस. हे बघ, ते गुराळ बंद करायचं मनात सुद्धा आणू नकोस. काय मिळतं ते गुराळातनं? ते काही नाही. मी ऊस कारखान्याला घालणार म्हणजे घालणार. अरे बाबा, असला विचार मनात सुद्धा आणू नकोस. तुम्ही सुद्धा हट्ट करू नका आबा. मी नक्की केलेलं आहे. काय? तू नक्की केलंस? हो. अरे वा, तू कवापासून या घराचा मालक झालास? हा आबा, उगीच वाकड्यात शिरू नका हो. माझं पटत नसेल तर सरळ वाटण्या करून टाका. वाटण्या? वाटण्या? अहो, काय पुढारी? हा? अहो, बातमी ऐकली ती खरी आहे का? काय ते? या इटू काकाची थोरल्यानं वाटणी मागितली म्हण. मग अरे म्हणजे काय चेष्टा आहे का काय? हा. अरे सध्या हा. अरे का आम्ही एकदा काम हातात घेतलं की नाही हं. तर ते पुढे केल्याबरोबर राहत नाही. हा. हा. आता इटल बघते इटू काकाची एका घरची 2 घर होणार. होय. हा. हा, पण तो इटू काका तयार नाही झाला तर? तयार नाही झाला तर हं? कोर्ट कचरे होतील, भांडण तंट होतील आणि लोक गंमत बघतील. बर. हात चालवा हा. नाव्यानं तांबा चौकशा करू नये. मिशी मिशी मिशी. पोराचं बोलणं एवढं मनाला लावून घेतलं होय. हं? सकाळपासून कशातच ध्यान नाही. कसं ध्यान लागलं पोरं अशी वागायला लागल्यावर? श्रीरंगानं वाटणी मागितली म्हणून असं म्हणतायचा. पण मी म्हणतो, पोराचं धाडसच कसं झालं असं बोलायचं? कान भरणारे काय कमी येत होय गावात? तर त्यो चेअरमन भेटत असतो अधूनमधून श्रीरंगाला. मी काय म्हणते, पोरं आता लहान राहिली नाहीत. त्यांची जबाबदारी सोपून टाकावी त्यांच्यावर. रखमा, खरंय तुझं. बजरंगाला सांगतो गुराळ बघायला. आबा, मला बोलवलं? होय, बसा. हे बघ बजरंगा, हा. उद्याच्याला मुहूर्त चांगला आहे. जी. तेव्हा गुराळावर पूजा घाला, समजलं? तिथं काम करणारे आपले जुने गुळवे आहेत. पूजेच्या येड्याला त्यांना 10 दिवसाचे पैसे अदुगर द्या. बर. आणि इथून पुढं गुराळाची समधी जबाबदारी तुम्ही सांभाळायची. बरोबर. हा? त्या शिवाला गुराळाची समधी माहिती आहे. त्याला गुराळावर झुपा आणि नव्या जोमानं गुराळ सुरू कर.
उसाचं नव गड्यानो, अरे पीक उसाचं नव गड्यानो. असं का? रूप ही साधू संतांची, रूप ही साधू संतांची. बर बर. तुर नभया उभ्या पताका, हा. कोणही पंढरी नाथांची. हरी हरी. विठ्ठल 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 नामाचा रस घेती वारकरी अहो वारकरी. विठ्ठल नामाचा रस घेती वारकरी अहो वारकरी. आमचं गुऱ्हाळ ही पंढरी, हे आमचं गुऱ्हाळ ही पंढरी. विठ्ठल नामाचा रस घेती वारकरी अहो वारकरी. विठ्ठल नामाचा रस घेती वारकरी अहो वारकरी. आमचे गुऱ्हाळ ही पंढरी, आमचे गुऱ्हाळ ही पंढरी, हे आमचे गुऱ्हाळ ही पंढरी. तत्व कसोटीचा सरक फिरतो असा, तत्व कसोटीचा सरक फिरतो असा. ऊस आनंदानं अर्पण होतो कसा, ऊस आनंदानं अर्पण होतो कसा. तो विठ्ठल, तो विठ्ठल विठ्ठल ध्यान करी. जो तो विठ्ठल 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 ध्यान करी. आमचं गुऱ्हाळ ही पंढरी, आमचं गुऱ्हाळ ही पंढरी. हे विठ्ठल नामाचा रस घेती वारकरी अहो वारकरी. आमचे गुऱ्हाळ ही पंढरी, आमचे गुऱ्हाळ ही पंढरी, आमचे गुऱ्हाळ ही पंढरी. जनसेवेची काहील भरली अशी, जनसेवेची काहील भरली अशी. चक्क सोसताना आनंदाची उकळी अशी, चक्क सोसताना आनंदाची उकळी अशी. पाप वासनेची मळी जाई वरच्या वरी. पाप वासनेची मळी जाई वरच्या वरी. आमचं गुऱ्हाळ ही पंढरी, आमचं गुऱ्हाळ ही पंढरी. हे विठ्ठल नामाचा रस घेती वारकरी अहो वारकरी. आमचे गुऱ्हाळ ही पंढरी, आमचे गुऱ्हाळ ही पंढरी, हे आमचे गुऱ्हाळ ही पंढरी. जन्म जाईल सरून पुन्हा येईल फिरून, जन्म जाईल सरून पुन्हा येईल फिरून. ढेपा मागून ढेपा होती साच्या भरून, ढेपा मागून ढेपा होती साच्या भरून. गोडी भक्तीची जाईल आता घरोघरी, आता घरोघरी. हे गोडी भक्तीची जाईल आता घरोघरी अहो घरोघरी. आमचं गुऱ्हाळ ही पंढरी, आमचं गुऱ्हाळ ही पंढरी. हो विठ्ठल नामाचा रस घेती वारकरी अहो वारकरी. आमचं गुऱ्हाळ ही पंढरी, हो आमचं गुऱ्हाळ ही पंढरी. आमचं गुऱ्हाळ ही पंढरी, आमचं गुऱ्हाळ ही पंढरी, आमचं गुऱ्हाळ ही पंढरी, आमचं गुऱ्हाळ ही पंढरी. चेअरमन साहेब, ओ चेअरमन साहेब, कुठं आहे चेअरमन साहेब? हा 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 हा. गाडीला ब्रेक लावा, गाडीला ब्रेक लावा. काय हो, कुठे जायचं भास्कन? चेअरमन साहेबांनी भेटायचं आहे. चेअरमन साहेबांना भेटायचं आहे? हा, हे आहे काय चेअरमन साहेबांना भेटायची? हा, नोटीस आल्या. नोटीस आली ना मग येऊ दे की, त्यात काय? अव कर्ज काढलं नाही तरी पैसे भरा म्हणून नोटीस आल्या. पृथ्वीला नेवा अंगठा, मग भरा की हप्ता. त्या
आवा अंगठा करून घेताना सांगितलं या 15 दिवसात शिलाई मशीन मिळेल म्हणून. अहो हे सोसायटीचं काम आहे. साहेबांनी सोसायटीत भेटायचं, घरात नाही. हा, चल 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 चल. काय बाई उरफाटणी आहे? कर्ज नाही काढला आणि नोटीस आलं या. कर्ज काढता सोसायटीत आणि भेटायला घरात. अरे वा. हा, हा. श्रीरंगा काय बा औंदा वारीला जाण्यापूर्वी बजरंगाचं लगीन करायला हवं. चांगला आहे बा. शिवाय तो कामकाजालाही लागलाय. होय, सुनबाईची भण करून आणावी म्हणते मी. चांगलं आहे की. पण ती मंडळी काय म्हणतात? आता पत्र तर धाडलंय, आता काय होतं ते बघायचं. सुनबाई, आले आले. पत्राचं उत्तर बित्तर आलंय का? आजच पत्र आलंय बाबांचं. काय म्हणतात ते? तुमच्या घरात मुलगी पडली तर सोनं होईल तिचं, असं लिहिलंय बाबांनी. चला, काळजी मिटली. होय. आता वारीला जायच्या आधी बजरंगाचा बार उडून देऊ. जाऊबाई अहो नाव घ्या. कुणाचं? नवऱ्याचं. बजरंग. राधा, आता तू नाव घे. पुराणात 7 स्वर्ग, हम्म. इंद्रधनुष्यात 7 रंग. या वाड्याच्या गोकुळात राहतो राधेचा श्रीरंग. पारुबाई, आता तुम्ही घ्या की नाव. म्या ए घे की ग पारू नाव. घेऊ. इकडं डोंगर तिकडं डोंगर मधोमध होता गाव. गावात एक जण मला बघून मारी मिशी वरती ताव. मिशीची पडली भूल आणि पारून मांडली चूल. चुलीवर तवा, तव्यावर भाकरी, भाकरीवर लोण्याचा गोळा आणि माझा शिवा लई 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 भोळा. वा 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 शिवाजीराव वा. काकू आता होऊन जाऊ दे तुझा दणका. हो हो आई साहेब, तुम्ही पण घ्या की नाव. घ्या ना आई. अगं घे की. आबा तुम्ही सांगा ना जरा, म्हणजे घेईल. अहो एवढा आग्रह करत्या तर घ्या की ना. कुठं पंढरपूर, कुठं विठ्ठलवाडी. तिकडून आली 12 बैलाची गाडी. गाडीत होतं वराड. वराड थांबले नदीकाठी विसाव्याला. विसावा घेऊन वराड आलं गाव कुसाला. त्यांना दिसला एक गोसावी. त्याने विचारलं गोसाव्याला, ओ महाराज महाराज ही विठ्ठलवाडी कुठं? महाराज म्हणलं, हे इथं डाव्या हाताला 5 कोस, उजव्या हाताला 7 कोस. सरळ नाकासमोर जायचं, तिथं चौकात थांबायचं आणि दिसल त्याला विचारायचं. कोणी बी सांगल हे एवढा मोठा वाडा. आणि विठ्ठलरावाचा माझा शोभतो पंढरीच्या विठ्ठल रुक्माई वाणी जोडा. सुनबाई ये. ललकाळ धाग्याने कर्नाटकी कशी जणी काढीला. आत्या, हा. हे आत्या, ओ अगं काय कसली काय चालली आहे तुझी? अरे वारीला चाललंय. वर्षात न एकदा तरी पांडुरंगाचं दर्शन अरे घ्यावं. वा 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 वा. पुढच्या वर्षी मी बी येतो बरं का पांडुरंगाच्या दर्शनाला. आ? हम्म. तुझ्या तोंडात पांडुरंगाचं नाव? हा म्हणजे आम्ही काही एवढी वाईट माणसं आहे वय. नाही म्हणजे तू एकली कशी जाणार का सध्याला पाठवू बरोबर? अरे नका नका. अरे इटू दादा बरोबर मी वारीला जाणार आहे. बरोबर. त्यांची थोरली सून आणि नातू बी आहे बरोबर. हा असं आहे वय. हा. बरोबर तुला तुझ्या कामाला मी आलोच. देवा अशीच चांगली बुद्धी दे र. नमस्ते. राम 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 राम. राम राम. हा पुढे रे. हा, वारीच्या दरम्यान तो श्रीरंगी एकटा आहे हा, घरात. हा. त्याची बायको आणि पोरग हा. सगळी जातात वारीला. होय पण तो बजरंग हे कट आसाराचा वाटलं पाहिजे. इस्टेटी पायी भावानं भावाचा खून केला. समजलं मग? अहो न जमाला काय झालं
असली कामं करून तर आम्ही पुढारी झालोय. फक्त तुम्ही एवढं करायचं, आपली माणसं जरा लांब ठेवायची, मी माझी माणसं लावतो की कामाला. एवढं करा म्हणजे झालं. साहेब साहेब ओ साहेब ओ चेअरमन साहेब. अरे काय झालं बोंबलायला? काय झालं ते सांगशील का नाही? सोसायटीमध्ये ऑडिटर आल्यात. काय बाई सोसायटी बद्दल कंप्लेंट आहे म्हणून. हा. समधी बुक चेक करायची म्हणतात. तो तुम्हाला बोलवले. कुणाची माळवी आली माझ्या विरुद्ध कंप्लेंट करायची? बोल माहिती हो, मी बघतो. तुम्ही त्या ऑडिटरला सांभाळा. चला चला चाल. हा. बस. अहो आवरलं की नाही? आजोबा हं? तुम्ही म्हणाला होता पुढच्या वेळेला वारीला नक्की नेतो म्हणून. हं? मी यावेळेस येणारच वारीला. चला. अरे हो 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 बस बस बस. हे बघ तू शहाणा आहेस की नाही? हं? असं नाही करायचं. आता शाळा सुरू होईल. वारीला आलास की शाळा चुकल. शाळा चुकली की अभ्यास बुडेल. हं? बरोबर की नाही? तेव्हा तू मोठा झालास की माझी वारी तूच चाल. आजोबा मी लगेच परत येणार. हं. मला विठ्ठलाला भेटायचंय. तो कसा विटेवर उभा राहिलाय ते बघायचंय. पांडुरंगा, आता या पोराची समजूत कशी घालू मी? आणि त्या श्रीरंगाला तरी कसं समजावून सांगू? विठ्ठला, आता यातून तोच मार्ग काढता येतो. दरवाजात काय उभे राहिलाय? चला चला, कायमचं निघाल्यासारखं काय करताय? चला आटपा लवकर. हे बघा, तुम्हाला जायचं असेल तुम्ही जाऊ शकता, पण ज्ञानाला मी तुमच्या बरोबर जाऊ देणार नाही. अहो काय ऐकत बसलाय त्याचं? चला. सदानं कदा रागवलेला, देवाला निघाला तरी चिडलेला द्वाडाचं. राधे, हे राधे, तुला जायचं असेल तर तू कुशाल जाऊ शकतेस. ज्ञाना, हे ज्ञान, ज्ञाना, ह्यात काय रे? ज्ञानेश्वर, तुला काय सांगितलं मी? वारीला जायचं नाही म्हणून सांगितलं की नाही? तरी तू का आलास इथं? अरे येऊ दे ना लेकराला. आई तू जा की. तुला कुठे अडवलंय मी? तू जा की. जायचं तिकडे जा तुम्ही. चल चल ज्ञानेश्वर, चल ज्ञानेश्वर, चल चल, ये खाली, चल लवकर. ज्ञानेश्वर चल. काय रे बाबा, कसला रे तुझा हे राग? चल. अरे अरे श्रीरंगा, राधा, राधा, ज्ञानाला सोडून मी नाही येणार वारीला. निघा तुम्ही. काय चाललंय हे? हा, दादा उघडा ना दार. दादा मला जाऊ द्या ना. मला यावर्षी तरी जाऊ द्या. दादा उघडा दार. दादा उघडा ना दार. मला जायचंय वारीला आजोबाजी बरोबर. उघडा ना दादा, मला जायचंय. दादा उघडा ना, मला जायचंय वारीला. दादा, मला जायचंय. उघडा ना. गेली की गाडी आता? आता तरी आई ग, दार उघड नाही. तू तरी दार उघड, मला वारीला जायचंय. आई ग.
आई दारू कर ग, मला वारीला जाऊ दे ग. आई आई आई. असं रडायचं नाही. शहाणा आहेस ना तू. हं? कौतुक पुरे. जेवायला वाडा. कामदाम आहेत आम्हाला. चल तू पण जेवून घे थोडं. मला नाही जेवायचं. राहू दे त्याला उपाशी. भूक लागली किंवा आपोआप जेवल. वाडा आम्हाला. चला. चला. ज्ञाना, असं नाही रुसायचं. या वर्षी जाता नाही आलं तरी पुढच्या वर्षी नक्की जाऊ. मी आणि काका आम्ही दोघेही येऊ. खरंच? हो बाळा. चल आता 2 घास खाऊन घे. जय जय राम कृष्ण हरी, 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 जय जय राम कृष्ण हरी. दिंडी मागून दिंडी आली, दिंडी मागून दिंडी आली, वाळवंटी भेटा भेटी झाली, वाळवंटी भेटा भेटी झाली. ध्यानी मनी पांडुरंग स्वप्नी दिसे पांडुरंग, ध्यानी मनी पांडुरंग स्वप्नी दिसे पांडुरंग. ब्रह्मानंदी लागली टाळी, वाळवंटी भेटा भेटी झाली, वाळवंटी भेटा भेटी झाली. दिंडी मागून दिंडी आली, दिंडी मागून दिंडी आली, वाळवंटी भेटा भेटी झाली, वाळवंटी भेटा भेटी झाली, वाळवंटी भेटा भेटी झाली. सेना म्हणे माझा हरपला भाव, घर आठवेना विसरला गाव. सेना म्हणे माझा हरपला भाव, घर आठवेना विसरला गाव. विठ्ठलाच्या पायी घेतली की धाव, विठ्ठलाच्या पायी घेतली की धाव. करू आषाढी कार्तिकी जन्म लावूया सार्थकी, करू आषाढी कार्तिकी जन्म लावूया सार्थकी. भजन सदा सर्व काळी, वाळवंटी भेटा भेटी झाली, वाळवंटी भेटा भेटी झाली. दिंडी मागून दिंडी आली, दिंडी मागून दिंडी आली, वाळवंटी भेटा भेटी झाली, वाळवंटी भेटा भेटी झाली.
उडवी तो मायचा चिखल हिरेचा कावरी माठाचे कमळ हिरेचा कावरी माठाचे कमळ घट सावळा की विठ्ठल सावळा घट सावळा की विठ्ठल सावळा एक रूप एक रंग टाळ मृदुंगात दंग एक रूप एक रंग टाळ मृदुंगात दंग चंद्रभागा अमृतात न्हाली वाळवंटी भेटा भेटी झाली वाळवंटी भेटा भेटी झाली दिंडी मागून दिंडी आली दिंडी मागून दिंडी आली वाळवंटी भेटा भेटी झाली वाळवंटी भेटा भेटी झाली वाळवंटी भेटा भेटी झाली विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 जय या डॉक्टर या इकडे सावकाश या. तापाने फणफणलाय नुसता. रात्रभर पाण्याच्या पट्ट्या ठेवते, कमीच होत नाहीये ताप. होय, मी तपासलंय त्याला. मी थोडी औषधं लिहून देतो, तेवढी औषधं वेळच्या वेळी द्या आणि पाण्याच्या पट्ट्या चालूच ठेवा. काळजी करू नका. होय, बरं, बरं. काय हो, काय झालं? नानाची लई आठवण येते. हम्म, अन्नच गोड लागना. खर तर या वारीला त्याला घेऊन यायला पाहिजे होतं. खरंच वारीला यायची लई इच्छा होती त्याची, पण श्रीरंगाला कोण समजावणार? पोराला लई वड वारीची. नक्कीच मनाला लावून घेतलं असेल. कसा असेल माझा ज्ञाना? अहो, ज्ञाना नाहीये. ज्ञाना असेल ग, इथं कुठेतरी असेल. पण ज्ञाना, माधवी, भाऊजी, अहो भाऊजी, काय झालं बहिणी? अहो ज्ञाना कुठे दिसत नाही. झोपलाय की आत? रुसून बसला होता म्हणून आज झोपवलं त्याला. बिनकामाचं पुढारी, तुमची माणसं तयार आहेत ना? आजच्या आज त्या श्रीरंगाचा काटा काढायला पाहिजे.
नाहीतर ऐन वक्ताला तुपत पाणी अशी गोष्ट व्हायला ना ग. अहो होय, घरात त्याचं पोरगा आजारी आहे आणि बायको बी वारीला गेलेली नाही. ते काय बी असू दे, आज रात्रीला काम झालं पाहिजे. ऐन वक्तात तुम्ही कच खाऊ नका. हे, आमची माणसं तयार आहे साहेब. कसं तुम्ही त्यांच्या पैशाचं तेवढं बघा म्हणजे झालं. हा, आमच्यावर विश्वास नाही. आता काय सांगायचं साहेब, अहो आमचा विश्वास आहे हो तुमच्यावर, पण त्यांचा विश्वास नको का आमच्यावर? या नव नव आल्याला ऑडिटर उतरलं का हो बाटलीत? नाही, हा. अजून नाही उतरलेला. बर, पण त्याला कसा उतरायचा ते आमचा आम्ही बघतो. हा. ते श्रीरंगीला लवकरात लवकर कसा उचलायचा ते तुम्ही बघा म्हणजे झालं. अरे बापरे, पोलिसांची गाडी. अरे बाप. चेअरमन धायगुडे कोण? आम्हीच की. अटक वॉरंट आहे तुमचं. हो इन्स्पेक्टर, कुणासमोर बोलताय? काय ढोसून बिसून आला का काय? ते आपण नंतर बघू. अफरातफरीचा आरोप आहे तुमच्यावर, समजलं? हवालदार ताब्यात घ्या त्यांना. आता जायचं हवा चल रे. खायला, बिनबाड्याच्या खोलीत हवा खात बसायचं. अरे बापरे. आजोबा मी वारीला येणार. दादा मला मारू नका दादा. दादा मला मारू नका दादा. आई मी जाणार. मी येणार आबा. मला जाऊ द्या. मला जाऊ दे. मला सोडा. मला जाऊ द्या. मी येणार. आवा. पारू, अगं काय झालं? सोन्यासारख्या ज्ञानाला कुणाची दृष्ट लागली असेल. आबाई वारीला गेल्यापासून पोरगा आजारी पडलाय. अनपाणी घेईना. काय बाय बोलते, नुसतं निश्चित पडून हाय. अगं त्याची काळजी त्या पांडुरंगाला. काकू, ओ काकू. काय रे बाळांनो? काकी, ज्ञानेश्वर कुठे आहे? तो शाळेला काही येत नाही. आजोबांच्या बरोबर वारीला गेलाय का? त्याला बरं नाहीये म्हणून तो शाळेत येत नाहीये. काकू, आम्ही त्याला बघायला आत येऊ? या ना बाळांनो. आजोबा, मी वारीला येणार. मला पंढरी बघायची आहे. मला यायचंय. आजोबा, मला वारीला न्या. आजोबा, मला यायचंय. नाना, हे बाळ, मला न्या तुमच्या डोळं मिटून बघू पंढरी. डोळं मिटून बघू पंढरी. कधी घडल पंढरीची वारी. कधी घडल पंढरीची वारी. एक आशा मनात उरली. विठ्ठल नामाची शाळा भरली. विठ्ठल नामाची शाळा भरली. काही काही वेळेला माणसं असा हट्टीपणा करते का काही कळत नाही. त्या रंग्यादानं लेकराला ज्ञानाला पाठवायला पाहिजे होतं वारीला. अरे वारीला नाही पाठवलं तर ती पोरग तापानं फनफनलंय.
डॉक्टरचा काही इलाज चालला. एक डॉक्टर झाला, दुसरा झाला. मला तर लई काळजीच लागू राहिली रे पोराची. देवा पांडुरंगा, लेकराला वाचव बाबा. उभा जन्म तुझी वारी आणू आणि पाहणी करीन. इतके औषधोपचार करूनही अजून बाळाला बरं वाटत नाहीये. तुम्ही त्याचे आई वडील ना? मग आई आबा म्हणून कोणाला हाक मारतो? त्याचे आजी आजोबा पंढरीच्या वारीला गेले. दादा मला मारू नका दादा. दादा मला मारू नका. अहो आता तरी पोटाशी धरून सांगा ना मारणार नाही म्हणून. काय झालंय काय तुम्हाला? राधे तोंडावर. हे पहा, रागव नका. मुलाच्या आजी आजोबांना ताबडतोब बोलावून घ्या. आणि हे पहा, आमच्याकडून जेवढे प्रयत्न करायचे तेवढे आम्ही केले. बाकी सगळं पांडुरंगाच्या हातात. आणि हे पहा, आमच्याकडून जेवढे प्रयत्न करायचे तेवढे आम्ही केले. बाकी सगळं पांडुरंगाच्या हातात. बाकी सगळं पांडुरंगाच्या हातात. तुम्ही सुद्धा माफ करा, येतो आम्ही. मी जाणार. मी जाणार. राधा कुठे आहे? त्या देवघरात आहेत. त्यांचा डोळा लागला असेल. जा बोलून आण जा तिला. आणि बजाला सांग लगेच जीप घेऊन ये. त्याला ताबडतोब आपण शहरामध्ये हलवूया. बर. ताई, अगं ताई उठ. ताई उठ ना. त्यांना कसं आहे? अगं तो अजिबात बोलत नाहीये. त्याला शहरातल्या डॉक्टरांकडे न्यायचं ठरवलंय. ताई चल, लवकर चल ना ग. पांडुरंगा, देवेस की दगडच रे. नाहीच ना पाचर फुटला तुला. जर कमाचा ज्ञाना बरा झाला नाही तर विहिरीत ढकलून देईन तुला. नदीत बुडवून टाकेन. राधे, ए राधे, अगं राधे, आपण आपल्या ज्ञानाला शहरामधल्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करूया. हा, तिथे तो नक्की बरा होईल. अगं खेड्यावर त्याचा इलाज नाही होणार. आणि पैशाची काळजी तू करू नकोस. मी वाटेल तेवढा पैसा खर्च करायला तयार आहे. खरंच राधे, मी बजाला पाठवलं, जीप आणायला. तो जीप घेऊन आला की आपण लगेचच त्याला इथून हलवूया. तू एक काम कर, तू उठ आणि ज्ञानाची सगळी तयारी कर. शहरामध्ये जायची. चल चल उठ. ए राधे, चल ना. राधे, अगं राधे, तो विठ्ठल काही करणार नाहीये. तो फक्त कमरेवरती हात ठेवून गंमत बघत बसणार आहे. तो नाही काही करणार. आपल्या मुलासाठी आपल्यालाच हात पाय हलवायला पाहिजे. राधे, तुला कसं कळत नाही ग? तुला कसं कळत नाही? तू चल चल, तू सगळी तयारी करूया, ज्ञानाला हलवूया. तो बजा आता येईल एवढ्या जीप घेऊन. चल चल उठ. चल 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 तू चल. श्रीरंगा, सुनबाई, काय झालं का दादा? आबा, आबा, दादा, आबा तुम्ही एकटे का गेला? अगं काय झालं सांग ना. माझा चेहरा निश्चित पडलाय. तुम्ही चला ना. ज्ञानाला काय झालं? चला बघ. ज्ञाना, ज्ञाना लई. कोणाला काय झालं माझ्या? ज्ञाना, ज्ञाना,
ज्ञाना ए ज्ञाना काय झालं तुला ए ज्ञाना काय झालं रे बाळा सासूबाई बघा ना आपला ज्ञाना काय झालं रे तापे आला ज्ञाना ए बाळा ज्ञाना पांडुरंग हरी वासुदेव हरी पांडुरंग हरी वासुदेव हरी पांडुरंग ज्ञाना ज्ञाना आजोबा आता मला सोडून नाही ना जाणार? नाही बाळा, नाही सोडून जाणार. हा तुम्ही गेल्यापासून अन्न पाणीच सोडलं होतं त्यानं. तुमचा ध्यास घेतला होता त्यांना. आता आम्ही आलोय ना, अजिबात काळजी करायची नाही. हा? मी चहा घेऊन येतो. अगं हो ताई. अरे धोंडीराम काय झालं? हा अरे मी रडत नाहीये शिवा, अरे आनंदाचे अश्रू आहेत बाबा. अरे वारी अर्ध्यावर टाकून पांडुरंगानं काका काकूला परत येण्याची बुद्धी दिली आणि ज्ञानेश्वर बरा झाला. ही संधी त्याचीच कृपा आहे बाबा. यापुढे मी कधीच वारी चुकवणार नाही. निघतो मी. अरे अरे पण कुठे निघालास? जोवर पांडुरंगाच्या देवळात जाऊन दर्शन घेऊन येत नाही ना, तोवर चैनच नाही पडायचे आता. नाना नाना दादा चक्क उठून बसला. काय झालंय? पांडुरंग 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 ज्ञानाजवळ काय झालं ज्ञानाला? अरे पण काय झालं? चल 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 बघू. चल. काय झालं असेल हो ज्ञानाला माझ्या? हा ज्ञाना ज्ञाना विठ्ठल 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 पांडुरंगा, त्या गरीबाच्या घरात अरे लाखो वारकरी तुझ्या दर्शनासाठी पंढरपुरात जमलेले असताना माझ्या नातवासाठी तू इथं आलास. धन्य झालो मी, धन्य झालो. रखमा बघ बघ माझं पांडुरंग आलंय.
माझं पांडुरंग आलाय. आवा आवा असे काय करताय? काय झालं तुम्हाला? आवा श्रीरंगा, अरे ज्याच्या वारीला जाण्यासाठी या ज्ञानाला तू अडवत होतास तो साक्षात पांडुरंग तुझ्या पोराला आपल्या ज्ञानाला वाचवण्यासाठी इथं आलाय. अरे बघा रे माझ्या विठू माऊलीला, या पंढरीच्या राजाचं दर्शन घ्या. घ्या दर्शन घ्या, दर्शन घ्या. आबा धन्य झालो पांडुरंगा, धन्य झालो. रखमा, आठवतं तुला आपण पंढरपूरला माऊलीच्या गाभाऱ्यात गेलो होतो तेव्हा? रखमा, तुला तरी दिसतो का ग पांडुरंग? नाही आज असं का होऊन राहिलंय? पांडुरंगा मला माफ कर रे. मी सतत ज्ञानाला वारीला जाण्यासाठी विरोध करत राहिलो, त्याला डांबून ठेवलं, त्याला मारझोड केली. पण पांडुरंगा, अरे तू मात्र स्वतःहून आलास माझ्या मुलासाठी, त्याला वाचवण्यासाठी. वाचवलंस पांडुरंगा. कुठे आहेस तू पांडुरंगा? अरे मला का दिसत नाहीयेस तू पांडुरंगा? होय रे बाबा, मी पण लई बोलले रे त्या पांडुरंगाला. पांडुरंगा बाबा दर्शन दे रे मला. लई बोलले लई वाईट बोलले रे बाबा मी तुला. पांडुरंगा दे ना दर्शन. इथवर येऊन माझ्या लेकराला जीवदान दिलंस. जन्मभर पूजा करेन तुझी. दर्शन दे रे पांडुरंगा. पांडुरंगा दे रे माझ्या लेकरांना दर्शन. पांडुरंगा मला दर्शन दे की रे. माऊली दे ना दर्शन माझ्या आई दादांना. या ज्ञानाच्या भक्तीनं मला इथं ओढून आणलं. जिथं भक्ती तिथं देव. आबा, मला माफ करा आबा, मला माफ करा. तुमची भक्ती मला कळली नाही आबा. नाही आबा, मी तुमचा मुलगा म्हणून घ्यायला लायक नाहीये. मला माफ करा. येतो. राधे चल. ज्ञाना चल. श्रीरंगा पांग फेडलंस रे बाबा, पांग फेडलंस.
सार्थक झालं रे बाबा आमच्या जन्मात. दादा ये बजरंगा ये सुनबाई घे द्या दादा. घे ज्ञाना. बोला पुंडली गवरदेव.